मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात वास्तव्यास असलेल्या एका 40 वर्षीय अविवाहित महिलेच्या पोटातून तब्बल 10 किलो 400 ग्रॅम वजनाचा गोळा काढण्यात सेंट जॉर्जेस रुग्णालयातील डॉक्टरांना यश आलं। संपूर्ण पोटामध्ये पसरलेल्या या गोळ्यामुळे महिलेचं आतडं, फुफ्फुस, यकृत, हृदय, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर दाब पडत होता। डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्यामुळे या महिलेला जीवनदान मिळालं। सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर राजश्री कटके व टीमने तब्बल 4 तास अपार कष्ट घेत शस्त्रक्रिया यशस्वी केली। डॉक्टर कटके यांनी आजवर अनेक महिलांच्या पोटाच्या विकारांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिलं। डॉक्टर कटके यांनी रायगडसह कोकण व महाराष्ट्रातील अनेक महिलांवर यशस्वी उपचार करून त्यांच्या जीवनात नवसंजीवनी आणली आहे। क्रॉफर्ड मार्केट येथील सीताराम इमारत परिसरात वास्तव्यास असलेल्या मीना सौलंकी वय वर्ष 40 यांना डॉक्टरांच्या यशस्वी शस्त्रक्रियेने जीवनदान मिळालं। त्यामुळे डॉक्टरांचे सर्व स्तरावरून कौतुक होतंय। नमस्कार, मी रमेश सोलंकी। 29 तारीख 5वा महिना 2025 मे महिन्यात मीना सोलंकी माझी बहीण आहे लहान, तिला आणलेली सेंट हॉस्पिटल। तिचं आयुष्य एवढं बिघडलेलं ते विचारू नका। पाक एकदम 90% एकदम परिस्थिती खराब होती त्याची। आणि सेंट हॉस्पिटलला आणल्यानंतर 10-12 दिवसांनी सगळं चेक केलं, पूर्ण XYZ खोकी, लघवी, ब्लड जे काय आहे ते डॉक्टरांनी आणि ते डॉक्टरची टीम, कटके मॅडम आहे त्यांची टीम आणि कटके मॅडम ते सगळ्यांच्या सहकार्याने माझ्या बहिणीला एवढं फार वाचवलं की माझ्याकडे शब्द नाही त्याला धन्यवाद द्यायला। पण मी मनापासून कटके मॅडमला धन्यवाद देतो, ही माझी विनंती आहे। आणि एवढा चांगला उपचार केला त्याची जी काय हद नाही। आज माझी बहीण एवढी चांगली आहे की 100% मधून 40% 1 नंबर झालेली आहे। अजून 60% पूर्ण बरी करून कटके मॅडम त्याला चांगली होऊन घरी पाठवणार ही आमची अपेक्षा नाही। आम्ही मनात ठरलेलं आहे की कटके मॅडम नक्कीच एकदम चांगली करून माझी बहिणीला मीना सोलंकीला पाठवणार। मी मनापासून त्याला धन्यवाद देतो आणि त्यांच्या टीमला। खरं तर ही जी पेशंट होती तर ती जेव्हा आली तेव्हा तिचं पोट खूप फुगलेलं होतं, जसं की 6-7 बाळं तिच्या पोटामध्ये आहेत। आणि ते पूर्ण जे तिचा जो हे होतं गाठ होती ती पूर्ण म्हणजे फुफ्फुसाच्या खाली एकदम हृदयाला वर पुश करत आणि ते पूर्ण पोटामध्ये सगळीकडे ती मोठी स्प्रेड झाली होती। आणि तिचे जे हात आणि पाय आहेत ते सगळे असे काळे असल्यासारखे झाले होते आणि ती खूप अवघड होतं, म्हणजे तिचं ऑपरेशन करणं जटिल। आणि आम्ही हे ऑपरेशन करण्याच्या अगोदर खूप हाय रिस्क कन्सेंट घेतली की म्हणजे कधी कधी टेबलवर पण त्याचा जीव जाऊ शकतो आणि अशा ह्याच्यामध्ये। पण ती तशी तिला श्वासही घेता येत नव्हतं। त्याच्या अगोदर ती बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन आली, पण मला असं म्हणाली की ती तिथे काही ऑपरेशन झालं नाही। मला तसा म्हणजे बऱ्याच ठिकाणचा म्हणजे असे ऑपरेशन करायचे मोठे म्हणजे डिफिकल्ट ऑपरेशन करायचा अनुभव होता। तेव्हा तेही म्हणाले की आम्हाला तुमचं नाव सांगितलेलं आहे, त्यामुळे मग मी इकडे आले। तर जेव्हा आम्ही तिच्या सगळ्या तपासण्या केल्या, CT स्कॅन, MRI आणि त्याच्यानंतर ही गाठ सगळीकडे स्प्रेड झाली असं त्यांनी ते सांगितलं। तर ह्याच्यामध्ये 2 चॅलेंजेस होते ऑपरेशन करायचे। एक तर भूल देण्यासाठी डॉक्टर पौर्णिमा सोनकांबळे यांनी ते भूल देण्याचे तिला मदत केली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन स्वतः करताना ही सगळी गाठ सगळीकडे पसरली होती, आतड्याला चिपकलेली होती। त्याच्यानंतर लिव्हरच्या तिथून पण तिला सप्लाय येत होता आणि बाकी सगळीकडे ती सगळी चिपकून गेलेली होती। तर खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ते व्यवस्थितपणे ती गाठ काढली आणि माझ्याबरोबर डॉक्टर कोरेश पण होते। तर या सगळ्या याच्यामध्ये ती गाठ काढल्याने तिचं ते चांगलं झालं आणि ती जवळजवळ तब्बल 10 किलो 400 ग्रॅमची ही गाठ होती। तर एवढी मोठी गाठ आणि पेशंटचं वजन जेमतेम 20 किलो होतं, तर त्याच्यामुळे हे एक फार मोठं चॅलेंज होतं। पण या अगोदर मी 20 किलोची गाठ, 30 किलोची गाठ, ट्युमर हे आम्ही काढलेले होते।
आणि त्याच्यामुळे हा अनुभव असल्यामुळे की हे आपल्याला करता आलं. त्याच्यानंतर आम्ही 2 दिवस तिला आयसीयू मध्ये ठेवलं आणि आमच्या सगळ्या टीमनी, माझ्या युनिटच्या टीम डॉक्टर्सनी सगळ्यांनी मदत करून ती पेशंट आता खूप चांगल्या पद्धतीने तिला म्हणजे जीवन मिळाल्यासारखं आहे. आता तिला खूप आनंद होतो, तिच्या पोटातली ती गाठ निघून गेली आणि ती आता खूप खुश आहे. म्हणजे ती स्वतः म्हणते की मला आता श्वास घ्यायला चांगलं वाटतं किंवा आता आपल्याला इकडे जाता येतं. आणि त्या गाठीमध्ये जस्ट कॅन्सरची लागण झाली होती, तर आता त्याच्यानंतर आपण त्यांना केमोथेरपी वगैरे लागेल तशी आपण देऊ शकतो. पण माझ्या इतक्या 30 वर्षाच्या अनुभवामध्ये त्याच्यामध्ये एकदम कठीण असलेल्या अशी केस आणि की ज्याच्यामध्ये मिरॅक्युलस रिझल्ट्स म्हणतो आपण, जसे काही असं वाटतं की जसं ते एक देवाने तिला सरळ हाताने मदत करून दुसरं आयुष्य दिलं असं वाटतं. तर हाच एक अनुभव आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला नेहमी चांगलं वाटलं की म्हणजे आपण आपलं काम केल्याचं समाधान मिळालं. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.